यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून माऊलीच्या सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून खंडोबा कारेगावकर होतं एकच शब्द, माझं लक्ष इकडंच राहते, कोण म्हणतात काय, म्हणजे एवढा सूक्ष्म संतांनी विचार केलेले आहेत. आपला अधःपतन सवयीमुळे होते. सवयी वाईट लागलं अधःपतन आहे, चांगला सवय लागलं त्यांच्या सुकाळ आहे. काही सवयीमुळे पतन होतो, काही सवयीमुळे उद्धार होतो.
म्हणून अभंग घेतले, जीवी लागो चाळा, शिव शिव वेळोवेळ, वेळोवेळ 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 जो गोष्टी आपण करत राहतो त्याचा सवय लागते, त्याला चाळ. कानात चाळ पडलं, चाळ पडल्याबरोबर माणूस जागृत होतो. सवय असल्या कारणाने तिकडं तेवढं आवड त्यांना होते. भजन करणारा जो व्यक्ती आहे, भजनाचा सवय त्यांना एखादी लागला, चाळ लागला असेल, छान भजन म्हणत असलेली एक व्यक्तीचं भजन ऐकल्यानंतर खाली बसलेली व्यक्ती खाली बसू शकत नाही, त्याचा तळमळ असतो. कोण असल, कोण म्हणत असल, खाली बसून ऐकत नाही, वर धावून येतो. कारण त्यांना चाळा, त्याला चाळ लागलेला आहे, सवय लागलेली आहे. व्यसनाधीन झालेले व्यक्ती सुद्धा सहनशीलतेनं तो राहू शकत नाही, त्यांचे बी तळमळ असते. व्यसन लागलेले व्यक्ती समाधान बसू शकत नाही. न मंदिर कळते त्याला, मठ कळते, काही कळू शकत नाही. या ठिकाणी सुद्धा तो बेचैन होतो, रोजचा सवयीमुळे. लिंग व्यसनी जंगम प्रेमी यंते निसर्या, अवश्य अनुभोक्तव्य यंते निसर्या. अंड बसवंड म्हणतात, मला बी सवय लागायला पाहिजे. कशाची? लिंग पूजा करण्याची. जंगमांचं आवड असायला पाहिजे, गुरुमाऊलीचा आवड असायला पाहिजे. आम्ही कधी कधी कोणाचा तर घरी जातो, तर गेल्यानंतर आता आम्ही पुण्याला जातो साहेबांकडे, पूजा पाठ अजून बी होत नाही. माताजी म्हणते, आपा कधी येणार आहे? मी तिथंच आहे, घरी तर राहतो, परंतु कधी येणार आहे. म्हणजे अत्यंत आवड असल्यामुळं माणसाला काय वाटतंय. आता सकाळी बघा, माझे जो क्लासमेट होते गुरुशांतप्पा, त्यांच्या लेकरू, आता ते माहेर सोडून निघाले का असं त्याला असं वाटू लागले, ते डोळ्यात पाणी काढून सहन झालं नाही त्याला, आपल्याला सोडून चाललो. मग ड्युटी असल्या कारणानं मजबुरी आहे, ध्यास लागला, त्याला म्हणतात ध्यास, निज ध्यास. कोणती ध्यास? निज ध्यास. ध्यास अनेक प्रकारचा ध्यास असते, परंतु त्या ध्यासात ध्यास निज ध्यास पाहिजे. सत्याचा आस निज ध्यास. निज म्हणजे सत्य, शाश्वत, शाश्वत सत्य आणि निज ध्यास. जीवे लागो चाळा, लागे चाळा. सवय. काही गुप्त रीतीनं या जीबीला सवय लावून घेतलेले लोक राहतात, ते बोलत नाही. उपांशक जपा, वाचक नाही, उपांशक जपा मनातून चलत राहते. मानसिक जपा, वाचिक जपा, उपांशक जपा. वाचिक जपा या जीबीला लागणं जरुरी आहे. वाचक जपा सगळ्यांना म्हणता येत नाही, माईक घेऊन. कस काय? सवय. सगळ्यांना पेटी वाचता येत नाही, सवय. सवयनं तुमच्यासारखं वाचता येत नाही, सवय.
मग सवय करून घ्यायचं असलं तर काय करावं? शिकून घ्यावं लागतं. वेळोवेळी 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 वेळोवेळ 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 तिकडच ध्यास. तर पेटी ज्यावेळी आपण शिकतो पहिले पत्तीला बघावं लागते, कोणतं वाजावं, खालचं की वरचं की असं म्हणून बघत बघत वाजावं लागते. आता त्याने तुम्हाला बघत ढोलवाल्याला बघत, तिकडे त्यांना बघत, ते त्यांना बघत, इथे इकडे बघत नाही. हात वरी कपडा घालून सुद्धा वाजतात काही काही लोक त्या पेटीवर. पत्ती बघायचं गरज नाही, सवय लागली ना त्या बोटाला. त्या बोटाला कुठं चलावं काय नाही सवय लागली. त्यांना ड्रायव्हरला सुद्धा सवय लागली, ते त्यांना पैडलला बघत नाही, एक्सिलेटरला बघत नाही. एक्सिलेटर बघितले की ऍक्सिडेंट होते. इथं बघा की तिथं बघा. चालून चालून सवय लावून घ्यावा. नंतर त्यांनीही बोलता बोलता इकडे बोलतो तिकडे बघतो सगळं करतो. पायाला सवय लागली, यांना हाताला सवय लागली. प्रत्येक अवयवाला सवय लावणं गरज आहे. म्हणून कण्ण मीसलू शिवना, किवी मीसलू शिवना, नालिगे मीसलू शिवना. मीसलू मीसलू मीसलू. डोळ्याला सुद्धा सवय लावून घ्यायला पाहिजे, कानाला सुद्धा सवय लावून घ्यायला पाहिजे, तोंडाला सुद्धा सवय लावून घ्यायला पाहिजे. काय काय लोकांना अवघड बोलूनच सवय लागते, ती सीधा बोलूच सवय लागली नसते. मजबूर आहे, काय करते, सवय लागली हो त्याला, उगा जाऊ दे, सवय लागली काय, त्याला कशाच्या नादी लागली, त्याला सोडा जाऊ दे. त्याच्या नादी लागणं म्हणजे यांना बी त्याला सवय आहे म्हणजे. या माणसाला थोडंच त्याचा सवय असल्यामुळं दोघांचा जोड लागते त्या ठिकाणी. हत्तीवर जाणारा व्यक्तीला कुत्र किती भुकलं तर काय होणार आहे, किती बी भुकू दे. त्या प्रकारे समजून घेणारे व्यक्ती तिकडे त्यांच्या लक्ष राहत नाही. काही व्यक्तींना असा सवय असते, दुःख देणारे कितीही देणारा दुःख देणारा असो, परंतु त्यांना सुख देण्याचाच इच्छा व्यक्त करतो. तुम्ही ऐकलं असेल कीर्तनकार वगैरे सांगतात वेळोवेळी, इंचू धावत असलं तरी सुद्धा पाण्यामध्ये संतांचं गुण काय आहे त्याला वाचवा. इंचूचं गुण काय आहे, डंक मारायचं. डंक मारला हातातून निष्ठला, निष्ठलं तर सुद्धा ते काढला, अजून डंक मारला, अजून पडला, अजून काढला, अजून 4-5 वेळा असं होत होतं. एक माणूस म्हटलं, काय तुम्हाला काय समजते का, विषारी प्राणी आहे, त्याला कसं काय काढला तुम्ही? माझा धर्म त्याला वाचवायचा, त्याच्या धर्म त्याला डंक मारायचा. काही लोक डंक मारण्यासारखा विषच पेरत राहतात, तशा लोकांना संत मंडळी वाचवायचा प्रयत्न करतात. हे आहे जागा 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 स्वधर्माने यांचे काम तेच. म्हणून शंभू भगवंतांच्या स्मरणासाठी किंवा आपल्या कल्याणासाठी आमचा जन्म झालेले आहे. या वेळेला या डोळ्याला वेगळं सवय लागलं, तोंडाला वेगळं सवय लागलं, कानाला वेगळं सवय लागलं,
तर कल्याण होणं अवघड होतं. उरलेले आयुष्य आपला काय करावा, सवय लावून घ्यायची. दे माझा देवा जन्मोजन्मी. लिंग पूजा, गुरुवर्यांचा सेवा, जंगमांचा सेवा मला घडत असेल, मी सवय तर लावून घेतलो, पूजेचं सवय लावून घेतलं, दुसरं नजरेत कोणी येऊ नये. अंतकाळे शिवस्मरण होणे नसे अभ्यास विणे. अभ्यासाशिवाय स्मरण होणं शक्य नाही. तर मद्दूरला एक माताजी आले होते, मातंग समाजाची होती, दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतली होते, इतकं सवय लागली. कशाला? जीवी लागो असा सवय त्यांना साळ लागले होते. तर अचानक आम्हाला भेटण्यासाठी आल्यामुळे पूजापाठ वगैरे झाले, तीर्थप्रसाद वगैरे घेतले त्यांनी. सांगितले, अप्पा माझा वेळ झाले, मी जातो. एवढं लवकर कसं काय? नाही नाही, माझा वेळ झाले, जातो. एवढा भाग्य कुठं मिळते मला? वेळ झाले का? हो जातो. एवढं मोठं स्थान मला कुठे मिळते म्हणले. माझं लक्षात आलं नाही ती गोष्टी. मंदिरासमोर जाऊन बसली, जप करत जप करत जप करत देह सोडून दिले. मातंग समाजाचे जीवीला लागलेले ध्यास स्मरण करत 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 मद्नूर मध्ये देह सोडून दिले. बघा काय भाग्यशाली. शिवस्मरण होणे, मरत वेळेस नाव घेतो म्हटलं तर कसं जमते? सवय. आता हातात मोबाईल आहे, हातात मोबाईल धरून सवय लागली. कुठे ठेवलो मोबाईल? इथंच होती. कुठे ठेवलो मोबाईल? ह्याला विचार केले का? तसं आहे, देव माझ्या गळ्यात आहे की नाही? मोबाईल गेलं तर जीव धस करते, लिंग गेलं तर धस करा. दुसरा मिळते की काय 5-50 रुपयाचं? गुरुणा दत्त लिंगम सावधानेन धारे. गुरुणा दत्त लिंगम सावधानेन धारे. गुरुमाऊली दिलेले लिंग सावधानपूर्वक धारण करणे फार महत्वाचं आहे. बाजारातील असलेले लिंग घडी घडी बदलतो, आणतो, गळ्यात बांधतो, किती बे जाऊ दे, किती 20-25 रुपये येते. मोबाईलला आम्ही किंमत करतो, लिंगाला करायला तयार नाही. जीवापेक्षा जास्त, प्राणापेक्षा जास्त प्रेम लिंगावरती आपला असायला पाहिजे. प्राण संयुक्तम, प्राण संयुक्तम, ओतप्रोत प्राण त्याच्यात भरलेले आहे. म्हणून निरंतर ध्यास त्या लिंगाच्या प्रती निष्ठा ठेवून आपण राहणं गरजे. कारण हे लिंग भाव आपल्या जवळ जागृत होण्याकरता पोटात असताना सुद्धा आपल्याला संस्कार देण्यासाठी एक परंपरा आपला आहे. पोटात ज्या वेळेला उगवलं तेव्हापासून तीर्थ प्रसाद प्रभाव त्या पिंडावरती पडायला पाहिजे.
म्हणून गर्भधारण दीक्षा संस्कार. जेव्हा डोहाला जेवण करतो त्यावेळी सुद्धा लिंग संस्कार विधी आहे. 8व्या महिन्यामध्ये अजून विधी आहे, संस्कार. आणि जन्मल्यानंतरही सुद्धा अजून विधी आहे. पूर्वीच्या काळामध्ये लेकराला जोपर्यंत लिंग बांधत नाही तोपर्यंत आई जवळ घेत नव्हते. आई जवळच लिंग नाही ते प्रश्नच नाही. काय लिंग आहे तुम्हाला? आई लिंगाला प्रेम करत असेल तर ते भाव आहे. यांच्या जवळ लिंग नसल्यामुळं लेकराला लिंग बांधायचा प्रश्नच येत नाही. म्हणून आई हमेशा लिंगधारी सदा शुची. असुची नाही त्याला, लिंगाला असुची नाही. काही लोक म्हणतात अप्पा विटाळ आहे का त्या लिंगाला? विटाळ आहे का म्हणून विचारतात. लिंगाला विटाळ नाही. त्या पिरियड मध्ये लिंग काढून बाजूला ठेवायचं नाही, अलिंगी व्हायचं नाही. काही लोक पिरियड आल्यानंतर काढून ठेवतात, ते नाही, काढायचं नाही. निरंतर वेगळं करायचंच नाही. लिंग वेगळं कधी होतं? जीव गेलं तरच लिंग वेगळं. तोपर्यंत लिंग बाजूला काढायचं. म्हणून लिंगाची अटॅचमेंट असलेले आई लेकरूच्या डिलिव्हरी झाल्यानंतर पोटात असताना जे लिंग गुरुमाऊली बांधलेले आहे ते लिंगच त्याला बांधायचं. तदनंतर मोठा झाल्यानंतर तेच लिंग त्याला ज्यावेळी पोटात असताना उगवल्यानंतर तेव्हापासून आलेले लिंगच सांभाळत 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 मृत्यूपर्यंत तेच आपला लिंग आहे. घडी घडी बदलायचं नाही. मग भिन्न झालं तर कसं करावं? प्रश्न पडतात. आजकाल लिंग बरोबर नाही, भिन्न झालं तर काय करावं? माऊली जवळ जायचं, अजून शुद्धी करून घ्यायचं, अजून धारणा करायचं. सूत्र सोडायचं नाही, त्या सूत्रानुसार जावं लागतं. तर त्या लिंगाला पाहून 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 डोळ्याला भरती भरो माझी दोन्ही डोळा, एक नाही बघा, दोन्ही डोळा त्या ठिकाणी भरायला पाहिजे. डोळा भरून बघायचं. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. शिवरूप ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी शिवाचा स्वरूप, लिंगाचा स्वरूप त्या ठिकाणी दिसावे. किंवा सवयी लागल्यानंतर, चाल लागल्यानंतर. छान शब्द घेतले. मला काय घ्यावं विषय म्हणून असं होतं, त्याने सुंदर अभंग घेतले. आता आज स्वयंपाक काय करावं प्रश्न पडला होता. तुम्हाला पडते की नाही? सकाळी उठल्याबरोबर काय करावं, कोणती भाजी करावं, काय चपाती करावं की काय रोटी करावं, काय भात करावं की काय खिचडी करावं. सकाळी टेन्शन राहते की नाही? तसं मला सुद्धा संध्याकाळी टेन्शनच. आज काय करून वाढवावं. अनुभवाला अडी गेल्या माडी, अनुभवी गड्यांना बंधुनी कोडी. एक प्रकारचा स्वयंपाकच आहे माहिती. चांगला काय छान झालं आज. कशाची प्रवचन किती छान झाले. तसं खाली जाऊन जेवण केलं काय नंबर 1 स्वयंपाक झाले. ते बी नंबर 1 स्वयंपाक करून खातो. वेगळं वेगळं भोज्य. या ठिकाणी सुद्धा वेगळं वेगळं विचारधारा ऐकल्यानंतर नवीनच होतं बघा. टमास
दररोज तसंच प्रवचन मी करू लागलो. आता रोटीच रोटी दररोज रोटी खाऊ का, पोळीच पोळी खाऊन कठाळ. म्हणून या ठिकाणी वेगळं भोज्य अनुभव अडिगिया माडी, अनुभवाचा स्वयंपाक माय. तिथं स्वयंपाक करायचं असलं तर भयानक तकलीफ आहे. कुठं खाली. आजकाल सिलेंडर झाले ते गोष्टी, डोळा पुसून घ्यावं लागते, सगळं घाम पुसून घ्यावं लागते, परेशान भांड्या धुवावं लागते, स्वच्छ करावं लागते, कांदा कापावं लागते, बडवावं लागते. एक प्रकारे काय स्वयंपाक. मीठ करेक्ट टाकावं लागते, मिरचू करेक्ट टाकावं लागते. थोडस ध्यान भटकलं, मीठ मिरचू विसरलो, जेवण करणाऱ्या लोकांकडून शिव्या खावं लागते. एक हगे उंटू अट्टी उंबडे हगे उंटू. त्या ठिकाणी शिजून खाण्यासाठी हगे म्हणजे धू आहे. हगे उंटू, हगे म्हणजे शिवे देणारे बी आहेत. एकाला मीठ जास्त लागते, एकाला मीठ कमी लागते, एकाला मिरचू जास्त लागते, एकाला कमी लागते. एवढंच मिरचू की दुसरं म्हणजे एवढं मिरची. असं सगळ्याला कसं आपण तृप्त करता येते. हगे उंटू. या ठिकाणी हगे नाही वगे नाही. म्हणून या प्रसंगी आपल्याला सांगायचं म्हणजे हे उरलेलं जो आयुष्य आहे आपल्या कल्याण गेलेले भीती हुई बात नये परतुनी गेले घडी. आता विचार करून मतलब नाही. वय झाला असेल, 60 उंमर झाला असेल, 70 झाला असेल, 80 झाला असेल. आता उरले ना काही थोडासा उरलेले आहे ना. उरलेले अवस्था का होईना परंतु शंभूसाठी सांभाळून द्यावा. बुढ़ापा देख कर रोया, बचपन खेल में खोया, जवानी नींद बर सोया, बुढ़ापा देख कर रोया, सदन रे झूठ मत बोल, खुदा के पास जाना. बचपन खेल में खोया. काय खेळणं खेळो काय रे. तिकडे कुठं गेला वाचा, किती माती करून घेतलास, किती कपडा गली झाले, कुठं पडला होतास, कुठं उठावला. हे छोटी कुठं गेले होतीस. हसलेले. बचपन खेल में खोया. सकाळी 8-9 वाजेपर्यंत उठणं पोरग. हे उठ रे उठ म्हणून परेशान. जवानी नींद बरसोय, बुढ़ापा देख कर रोया. आता बुढ़ापा रडायचं नाही आपल्याला, खुशी. कारण उरलेल्या आयुष्यात आम्ही पदार्पण करू लागलो. एक एक घडी आपला चाललेले पळपळ आयुष्य व्यर्थ चाललेले आहे. एक एक क्षण फार महत्वाचा आहे. विसर पडत राहते, स्मरण करत राहावं. विसर पडत राहते, स्मरण करत राहावं. संसारात साध्य होतो, करून घेतलं तर होत. जाणो पारमार्थिक संसार ಎರಡು ಕೂಡಿ ನಡೆಸಿತು ಏನು ಎಂತು कसं संसारात कसं साध्य.
संसारात कसं साध्य आहे? पाण्यात जाणारा जो व्यक्ती आहे त्यांच्यासारखं आहे. भयानक ऊन आहे, छातीला पाणी आहे, भयानक ऊन आहे, उन्हात निघालेले, वाटात नदी लागलं, नदी एवढा पाणी, ते नदीचं पार करत असताना खाली आनंद लुटत आहे थंडगार, वरी चरा 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 ऊन मारलं. तसा संसाराचा ऊन ताप डोक्याला असा लागतो, चर 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 चर. परमार्थ असा आहे एकदम थंडगार, गळ्यापर्यंत पाणी, असं इथपर्यंत जायचं, आनंद लुटायचा, अजून उभा टाकायचं, अजून जायचं. त्या प्रकारे चालवावं, ह्याचा बी आनंद लुटावा, त्याच्यात बी ताप बघावा. परंतु आता रिटायरमेंट झाली, तुम्हाला काय काम आहे? रिटायर झाले की नाही अजून? त्या चावी घेऊन आलो, सुनाला देऊन टाकले, बेफिकर, नो टेन्शन, नो. काय काय ठिकाणी मेल्यानंतरच त्याच्या चावी कापून घेतो, सोडच जाते कमरात असलेल्या चावी, मरेपर्यंत देत नाही. 50 वर्षाला चावी फेकून टाकावं, 50 वर्ष. हे वानप्रस्थ जीवन आहे. पहिले चावी फेकून टाकायचं, 75 वर्षाच्या नंतर घर सोडून निघून जायचं. आईला खुशी वाटलं, असं का? घर सोडून जायचं म्हणजे डोक्यातला काढून टाकायचं, नाही तर घर सोडून इथं येऊन बसले आम्हाला वजा परेशानी. डोक्यातला काढून टाकायचं, घर द्वार, पैसा, अलमारी, लेकर, हवे नवे सगळं डोक्यातला काढून टाकायचं, काही ठेवायचं नाही. संबंध न सूत्र, संन्यास आश्रम म्हणतात त्याला, काही संबंध, फक्त जीवाशिवाची जडली समाधी, मिटला प्रपंच तुटली उपाधी. मिटला प्रपंच. किती वर्ष तुम्हाला? किती वर्ष? 70. अजून 2 वर्ष. थोडं ट्रायल करून घेऊन 1-1 महिना येऊन 1-1 महिना येऊन ट्रायल करून चालू आहे, ट्रायलिंग चालू आहे. सुटका होणं फार कठीण आहे, डोक्यातलं जाणं फार कठीण आहे, स्मरणातून जाणं फार कठीण आहे. जास्तीत जास्त आवड, परवा तुम्हाला सांगितलं, जसं जसं बुड्ढा होतो तसं तसं नातू पंतूवर जास्त प्रेम राहते, अति अटूट नाता. नातू नाता कसा शब्द ठेवले बघा, नातू नाता. पहिले ना ठेवले, नंतर तू ठेवले, ना आणि तू, मी आणि तू एवढा मिक्स झालेले आहेत. आठवण येते नातूची, आहे की ना? आजी किती आहे? 4 नातू. 4 नातू बघा, 4 नातूला सोडून इथे येऊन राहिले नाते, एकदम रिलॅक्स, उडी मारते, उडी मारते, कमी नाही. हे आमच्या दिगंबर पाटील बी तसंच आहे, सकाळी सकाळी शिवपाठ. त्यांना सवय लावून घ्यायचं आहे ना. सांगायचं तात्पर्य, वय झालेले आहे म्हणून नाराज व्हायचं नाही. मृत्यू मुट्टದ ಮುನ್ನ ಮುಟ್ಟಿ ಪೂಜಿಸು ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ. आपल्या बोरीकरांना सुद्धा सवय लागले, फक्त फूल तोडायचं सवय. कोणता तरी छंद पाहिजे ना, फूल तोडायचं सवय. छोटं लेकरं होऊन त्यांना फूल तोडते. हे कंपाऊंडर
2च बोट आहे, 2-3च बोट आहे ते कंपाऊंड, त्याच्यावर चढले होते. त्याच्यावर चढून फुल तोडू लागले. मी म्हटलं पडलं तर परेशानी, तुम्ही आहे ना तिथे, आता आम्ही काय करणार पडल्यावर? आम्ही सांगलो की हो तुम्हाला, मी तर आहे, मी तर सांगू लागलो ना तुम्हाला, मग आमचं तर ऐकलं की नाही? आम्हालाच म्हणते तुम्ही आहे, आम्ही होऊनच तुम्हाला बोलतो. थोडं मदत करा, 2-3 रिकामा जे आहेत त्यांना मदत करा इथलं फुल तोडायला. आपले बोधनचे पाटील आहे, अजून 2-3 मुलं आहेत. हा, सकाळी पोरं थोडं पाप, एवढं वयस्कर व्यक्ती एवढा फुल तो. आता आमचं काम संपले, पुरा स्वच्छता करायचं काम संपले, फक्त फुलासाठी त्यांना मदत करा. इथं आपल्या मठापडीच इथलंच फुल झाले तेवढं तोडून त्यांना द्या. भयानक तळमळ करतो तो बोरीकर किशनरावजी. किती वर्ष झाले आता? नाही हो, तुम्हाला नाही, किती वर्षापासून फुल तोडू लागलो. अनुष्ठान चालू झाल्यापासून त्यांच्या या ठिकाणी चालू आहे. जोपर्यंत या ठिकाणी मला शक्ती देईल गुरुमाऊली, तोपर्यंत मी अजून पुढे असंच करणार आहे. परंतु देवाची शक्ती मिळणं जरुरी आहे. शक्ती असेल तर आम्ही सेवा करू शकतो, शक्ती नसेल तर सेवा कुठून करणार आहे? करू शकतो. हे सेवा ಗುರುಸೇವೆ ಹರಪೂಜೆ ಎತ್ತಾಗಿ ತೊತ್ತಾಗಿ ಎತ್ತಲದ ಮರವಾಗಿ ಗುರುವಿನ ಹತ್ತಲಿ ಇರುಯಂದ सरदत्ने. गुरुमाऊलीचं सानिध्य भेटत असेल, घोडा होऊन का होईना परंतु त्यांच्या जवळ राहावं, बैल होऊन का होईना परंतु त्यांच्या जवळ राहावं. ಎತ್ತಾಗಿ ತೊತ್ತಾಗಿ. तेवढंच नाही, हित्तलद मरवागी. हित्तल म्हणजे बाजूला, मठाच्या बाजूला गुरुमाऊलीचा सानिध्यात असेल तर त्या ठिकाणी वृक्ष होऊन काय आहे ना, परंतु मी त्या ठिकाणी राहावं असं म्हणून मागणी घातलेली आहे. मनुष्य होऊन तर आहेत, मागणी किती घालते? झाड होऊन माऊलीला मी सावली देण्यासारखं तर कर, त्याचं सानिध्य मिळव. झाड सुद्धा ऐकतात म्हणे, त्यांच्या जवळ संवेदना आहे म्हणून शोध लावले जर्मनचे लोक. त्या झाडावरती संवेदना आहे. काही झाड, 2 झाड लावले होते, एक झाडाखाली संगीत दरबार चालत होतं, एक झाड तसंच ठेवले होते. संगीत चालत असलेले जो झाडाचा हावभाव वेगळंच होतं म्हणत, ते नाचत होतं म्हणत झाड. जसं जसं हे व्यापारी तुमचं मृदंग, तुमचं हे आता बी तुम्ही बघा, ह्याचा देवाळंदीला मृदंगाच्या नादानं शिखर हलते म्हणे. दन 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 वाजलं तर सिद्धेश्वरांचं शिखर हलत राहते म्हणे. संवेदना, त्या शिखराला चाळ लागली, सवय लागली. मृदंग ऐकून त्या शिखराला सवय लागले. हे तर जीव आहे. निर्जीव वस्तूला सुद्धा ज्या वेळे कंपन होतो, निर्जीव वस्तू कंपन होतो. आम्ही तर सजीव आहे. जड वस्तू ज्या वेळेस जागृत होतात, चेतन असलेली वस्तू जागृत कसं काय होत नाही? लवकरात लवकर व्हायला पाहिजे. म्हणून तिकडं जाऊन वाजलं तर ते काही प्रतिसाद दिला नाही. झाड असं 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 हलित होते मला झाड. म्हणजे ते संस्कार त्या झाडाला, छोटी असताना संस्कार त्या झाडाला त्या प्रकारचे दिले. ते संगीत ऐकण्याची गुण त्या झाडाला लागले होते. तर आता उरलेले 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष, किती का असो, तेवढं वर्ष आपल्याला जोपर्यंत देव शक्ती दिलेली आहे तोपर्यंत डिस्कंटिन्यू न होता, कंटिन्यू मध्ये विसर न पडता काम करत राहावं, परंतु मनात चलत राहावं. काम बंद करू नये. सकाळ ही काम टाकून या असं म्हटले. सकाळी ही काम टाकून ये म्हटलं तर सांगणाऱ्यांनी वेगळं 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 सांगितलंय, परंतु ते अर्थ वेगळा आहे.
सकाळी काम टाकून ये म्हणले तर सगळं काम उद्योग सोडून दिले, टाळ वाजत बसते. ते नाही तसं. सकाळ ही काम म्हणजे मनातला मनोकामना जे आहे, कामना टाळून स्मरण करायचं. मनोकामना, मनाचा जो आवड आहे ना, सगळं आवड संपून काम करत राहो, नाम घेत राहो. काम करत राहायचं, नाम घेत राहायचं. लक्ष मात्र तिकडी ठेवायचं. संपूर्ण कामात आपण गुंतून राहायचं. दोन दोन काम कसं करता येते महाराज? भजन तर करावं लागते, नंतर भोजन तर बनवावं लागते, असं म्हणतो ना. त्याला सुद्धा उदाहरण सांगितलंय. काकात बी लेकरू घेतलेले, हातात बी दुसरा काहीतरी पकडलेले, बगलामध्ये एक घागर आहे, डोक्यामध्ये एक घागर आहे, डोक्यावर एक घागरावरती अजून एक घागर, त्याच्यावर अजून एक घागर, एवढं ठेवून सुद्धा ते बोलत निघालेले मैत्रिणीसोबत, बोलत निघाले. ध्यान कुठे आहे त्याचे? घागरावरती त्यांच्या ध्यान आहे, तरी सुद्धा सगळ्याला बोलत निघालेले आहे. लक्ष मात्र तिकडे आहे, बोलणं तर चालू आहे. तसं तुमचं बी काम सगळं चालू राहावं, परंतु लक्ष मात्र तिकडेच राहावं. भटकलेले असू नये. तर आपल्याला सवय लागते, नाही तर सवय लागू शकत नाही. तर असा हा सुंदर अशा हा मार्गदर्शन आपल्याला आज तुम्हाला लाभलेले आहे. अण्णा बसवण्णाबद्दल या ठिकाणी आम्हाला अजून काही गोष्टी बोलायचं होतं, तरी विषय छान या ठिकाणी भेटल्यामुळं खंडोबाजी फार सुंदर वचन घेतले. त्यांना बी सवय लागली, दररोज येऊन प्रवचन ऐकण्याची एक छंद त्यांना लागलेली आहे. आता सुंदर कोणतं तरी असं एक नवीन एक अभंग तुम्ही बोलले की आम्हाला सुद्धा मसाला भेटल्यासारखं होतं. काहीतरी अटेम्प्ट, काहीतरी एक मसाला टाकलं, स्वयंपाक छान होते. तसं या ठिकाणी तुम्ही श्रवण केला. असंच सद्बुद्धी गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला देऊ म्हणून उद्या सकाळी पूजा करणाऱ्यांनी भक्त या ठिकाणी येऊन पूजाला वेळेवर उपस्थित राहा, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करतो. सांबजे नमः पार्वती हर 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 महादेव.